नालासोपारामध्ये ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय। पेल्हार इथे ड्रग्ज कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे। 14 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आणि 5 आरोपींना सुद्धा अटक केली आहे। रशीद कंपाऊंड मधील एका गाळ्यामध्ये ड्रग्जची फॅक्टरी सुरू होती आणि यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। मुंबई पोलीस आणि एनसीबीने संयुक्त कारवाई केलेली आहे। इतक्या मोठ्या कारवाईमुळे वसई विरारमध्ये आता खळबळ उडाली आहे। तर या संदर्भात याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी। पाहूयात। मुंबई पोलिसांच्या परिमंडळ 6च्या पथकाने नालासोपारात कारवाई करत एक ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे। मी सध्या याच घटनास्थळावरती आहे। हा नालासोपारा पूर्वेचा पेल्हार परिसरातला रशीद कंपाऊंड परिसर आहे आणि याच कंपाऊंड मधल्या एका गाळ्यामध्ये हा संपूर्ण कारखाना सुरू होता आणि या ठिकाणी एमडी नावाचं जे ड्रग्ज आहे ते बनवलं जात होतं। पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी धाड टाकत ही संपूर्ण कारवाई केलेली आणि हा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे। जवळपास या ठिकाणाहून 7 किलो जे ड्रग्ज आहे ते जप्त केलेला आहे, ज्याची बाजार किंमत जवळपास 14 करोड रुपये असल्याचे सांगितलं जात आहे। खरं तर टिळकनगर पोलीस ठाण्यामध्ये एक एनडीपीएसचा गुन्हा दाखल होता आणि या गुन्ह्याचा तपास करत हे जे पोलीस आहेत ते नालासोपारामध्ये पोहोचलेले आहेत आणि या कारखान्यापर्यंत पोहोचलेले आहेत। खरं तर याचा जो मेन सूत्रधार आहे हा दुबईमध्ये असल्याचं बोललं जात आहे आणि त्या ठिकाणाहून तो संपूर्ण हे कारखाने कंट्रोल करत होता। खरं तर अवघ्या काहीच वेळावरतीच इथे पोलीस स्टेशन आहे। या पोलिसांना देखील या कारखान्याची माहिती नव्हती। खरं तर हे आश्चर्यकारक आहे। नालासोपारात अशाच पद्धतीने जे अनधिकृत गाले आहेत ते महापालिकेच्या आशीर्वादाने बनत चाललेले आहेत आणि त्यामध्ये अशा पद्धतीने आता जे ड्रग्ज कारखाने आहेत ते पोलिसांना सापडतात। खरं तर हे धक्कादायक आहे। महापालिकेच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे असे ज्या कंपन्या आहेत त्या नालासोपाऱ्यात उदयास येत आहेत आणि त्यात आता हे गैरधंदे आहेत ते सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात।